नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एव्हरीडे यूजमधले फ्रेझल वर्ब्स बघत आहोत. चला आता मग सुरू करूया. पहिला फ्रेझल वर्ब आहे टेक ऑफ. टेक ऑफचा अर्थ आपण कपडे काढणे या अर्थाने आपण वापरू शकतो आणि टेक ऑफचा अजून एक अर्थ फ्लाईट टेक ऑफ करते असा पण होतो. टेक ऑफ करते म्हणजे फ्लाईट उड्डाण करते, ह्याच्यासाठी पण आपण टेक ऑफ हा वर्ड वापरतो. जेव्हा आपण कपडे काढणे या अर्थाने आपण टेक ऑफ वापरतो, तेव्हा आपण याला सिनोनिम वापरू शकतो. सिनोनिम म्हणजे याच्याशी समानार्थी वर्ड वापरू शकतो, रिमूव्ह. फॉर एक्झाम्पल, ही टुक ऑफ हिज जॅकेट. याच्यासाठी आपण असं पण म्हणू शकतो, ही रिमूव्ड हिज जॅकेट. आता जेव्हा उड्डाण करणे या अर्थाने आपण टेक ऑफ हे फ्रेझल वर्ब वापरत असतो, तेव्हा आपण म्हणू शकतो, हर फ्लाईट टुक ऑफ ॲट 5 PM. टेक ऑफ हे फ्रेझल वर्ब अजून एका अर्थाने पण वापरलं जातं की एखादी गोष्ट मार्केटमध्ये सेलसाठी आहे आणि जेव्हा ती मार्केटमधनं काढली जाते, तेव्हा आपण ते म्हणणार की ती शेल्फवरनं जेव्हा काढली जाते, ती जेव्हा मार्केटमध्ये सेलसाठी नाही आहे, तेव्हा सुद्धा आपण ती वस्तू टेक ऑफ केली गेली आहे असं पण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, द प्रॉडक्ट वॉज टेकन ऑफ द मार्केट. म्हणजे प्रॉडक्ट मार्केटमधनं काढलं गेलं, म्हणजे ते मार्केटमध्ये आता सेलसाठी उपलब्ध नाही. टेक ऑफचा अजून एक अर्थ असा होतो की अचानक एखादा माणूस करिअरमध्ये सक्सेसफुल किंवा पॉप्युलर झाला, तेव्हा पण आपण टेक ऑफ हे फ्रेझल वर्ब वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, हर करिअर टुक ऑफ आफ्टर हर लास्ट अल्बम. म्हणजे तिच्या लास्ट अल्बम नंतर ती करिअरमध्ये सक्सेसफुल आणि पॉप्युलर झाली. सेकंड फ्रेझल वर्ब आहे पुट ऑन. पुट ऑन म्हणजे कुठली एखादी गोष्ट, मग ते कपडे असू देत किंवा शूज असू देत, ते आपण घालणे या अर्थाने पुट ऑन हा शब्द वापरू शकतो. त्याचं एक्झाम्पल असं होईल की ही पुट ऑन अ जॅकेट, म्हणजे त्याने जॅकेट घातलं. आता आपण शूज घालण्यासाठी आपण म्हणू शकतो की पुट ऑन युअर शूज, वी आर गोईंग आउट. म्हणजे तुझे शूज घाल, आपण बाहेर चाललोय. यासाठी आपण पुट ऑन हे फ्रेझल वर्ब वापरलेला आहे. दुसरा पुट ऑनचा अर्थ आपण मेकअपच्या बाबतीत किंवा लोशनच्या बाबतीत असं वापरू शकतो की आपण ते लावणे याच्यासाठी वापरू शकतो. म्हणजे आय पुट ऑन माय मेकअप, म्हणजे मी माझा मेकअप लावला. हे पुट ऑन जेव्हा आपण मेकअप लावण्याच्या बाबतीत असं वापरत आहोत, जेव्हा मेकअप लावणे किंवा लोशन लावणे याच्या बाबतीत वापरत असू, तेव्हा त्याला सिनोनिम किंवा त्याला समानार्थी शब्द येईल अप्लाय. म्हणजे आय अप्लाइड माय मेकअप असं पण आपण वापरू शकतो. पुट ऑनचा अजून एक अर्थ असा होतो की वजन वाढणे, ह्याच्यासाठी पण आपण पुट ऑन हा फ्रेझल वर्ब वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय पुट ऑन 5 kg सिन्स लास्ट 4 months. म्हणजे लास्ट 4 महिन्यांपासून माझं वजन 5 किलोने वाढलं. यासाठी आपण इथं पुट ऑन हे फ्रेझल वर्ब वापरलेला आहे. पुट ऑनचा अर्थ गाडी चालवताना ब्रेक लावणे, याच्यासाठी आपण असं वापरू शकतो की पुट ऑन द ब्रेक्स, म्हणजे ब्रेक्स लाव. पुट ऑनचा अजून एक अर्थ असा होऊ शकतो की एखादं नाटक करणे. फॉर एक्झाम्पल, की एखादी गोष्ट आपण फील नाही करत आहे, पण ते फील करण्याचं नाटक करणे, याच्यासाठी पण आपण पुट ऑन हे फ्रेझल वर्ब वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, आर यू रिअली अँग्री और आर यू जस्ट पुटिंग इट ऑन. म्हणजे तू रागवला आहेस का तू फक्त रागवल्याचं नाटक करतोयस. पुट ऑनचा अर्थ एखादं डिव्हाइस चालू करणे असा पण होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की पुट द अवन ऑन 360. म्हणजे 360 या टेम्परेचरला अवन चालू कर. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.